नमस्कार मित्रांनो, मी दीपू मुंडे तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पिसाळ या मैदानामध्ये. प्रथमच मैदान होतं आहे पिसाळचा आणि त्या मैदानात आपण पूर्ण माहिती जाणून करून घेणार आहोत. कसं काय मैदान आहे आणि किती पाळण्यासाठी आहे, आपण सर्व काही माहिती दादांकडून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फायनली आपण मैदानामध्ये पोहोचलेलो आहोत पिसाळच्या, आणि पिसाळच्या मैदानामध्ये पोहोचलो आहे. मित्रांनो, जो जुना जायला रस्ता होता पिसाळ मैदानामध्ये, तिथूनच हा मैदान रोड टच आहे आणि लगेच तिथूनच दिसतो. मित्रांनो, भरपूर अशी जागा आहे बैल धावण्यासाठी आणि चांगला मैदान आहे. तर चला तुम्हाला दाखवतो पूर्ण मैदान. मित्रांनो, आता आपण खाती आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडे सुट्टीला कसं काही नियोजन आहे बैलांचा, किती बैल राहतील आणि 3 बॅरिकेड असणार आहेत मैदानात आणि एकदम टोकन वाईजच गाड्या सोडणार आहेत. दादांशी आपण बोललो आणि माती जरा निघून संपूर्ण बघू शकता. मित्रांनो, आपण इकडे खालती सुट्टीला आलो आहे आणि बघू शकता लास्टपर्यंत बांबू मारलेत आणि लास्टपर्यंत बॅरिकेड असणार आहेत आणि बैलांना थांबायला जागा देखील इकडे आहे. भरपूर अशी जागा आहे बैलांना थांबण्यासाठी आणि अख्खी मैदानात सावलीच सावली. मित्रांनो, असं सावली मैदान देसाई असा सेम तसाच मैदान आहे आणि बघू शकता पाठी पण किती चांगली आहे. इथे चालत येतात. मित्रांनो, काम चालू आहे अजून पाठीचा. स्टॉल वगैरे पण जर राहिले तरी मित्रांनो काही अडचण येणार नाही, कारण की भरपूर अशी जागा आहे आणि चांगला मैदान आहे मित्रांनो पिसाळचा. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुमचं पहिलं नाव सांगा ना. माझं नाव विनोद भालचंद्र दवणे. आता बघा, आता प्रथमच पिसाळचा अड्डा होत आहे आणि नवीन अड्डा एक तयार केला. काय सांगाल, कसं काय नवीन अड्डा तयार केला? जो आमचा मागचा मैदान चांगला मैदान होता, पण तिथं कंस्ट्रक्शन आल्यामुळे तो मैदान आमचा बंद झाला. त्याच्यामुळं आम्ही नवीन मैदान केला. मैदान शेतीचं आहे आणि चांगला मैदान आहे, एकदम सपाटीचा मैदान आहे. ही माती चांगली आहे, परंतु पहिला मैदान असल्यामुळे काही जास्ती दिवस कमी आहेत, कारण आमचा मैदान 7 तारखेला होता, परंतु 21 तारखेला आपला बोनवीचा मैदान होता. तो काही कारणास्तव कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी मैदान आम्हाला दिला. आम्ही फोन करून एका कमिटीला विचारून मैदान 21 आम्हाला भेटतं, मग आम्ही तो घेतला आणि आमची थोडी धावपळच झाली मैदान बनवण्याच्या कारणामुळे. त्याच्यामुळे आम्ही 21 मैदान घेतला आणि तो पूर्ण आमची तयारी झालेली आहे. जवळजवळ जे उसाटण्याला जेवढे बॅरिकेड असतील तेच बॅरिकेड आम्हाला उसाटणे कमिटीला देणार आहेत आणि ते बॅरिकेड आम्ही इथं सर्वच बॅरिकेड आणून इथं मारणार आहोत. आणि उसाटणा कमिटीचा पण आम्हाला चांगलं सहकार्य असणार आहे. परत इडगर कमिटीवाले येणार आहेत, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं तुम्ही पहिला मैदान आम्ही सर्व सहकार्य करायला येऊ. आमच्या गावातले भरपूर मुलं आहेत आमच्या कमिटीची. आपण बघतो ना, बॅरिकेड किती टक्के मारणार आहेत? आता जेवढा उसाटण्याला बॅरिकेड आहे त्यांचा तेवढा बॅरिकेड आम्ही मारणार आहोत आणि दुसरी आम्ही जाळी आणले, मध्यभागी थोडीशी जाळी मारणार होती. आता बघतो आपण भरपूर दिवसानंतर पहिला मैदान घेतला, कशी काय उत्सुकता मैदानाची? आमचा तो मैदान जर बंद नसता तर यावेळेला आमच्या जवळजवळ आतापर्यंत 7 मैदानं झाली असती, परंतु हा मैदानात यावर्षी जास्ती पाऊस पडल्यामुळं हा मैदान शेतीचा आहे आणि शेती लोकांची कापली नव्हती आणि दुसरा ओलाच मैदान होता, त्याच्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला मैदानाला. येण्या जायचा रस्ता कसं काय, म्हणजे लोकेशन सांगा ना एकदा मैदानाची. आता आम्ही थोड्या वेळात आमचा हा यश आहे, हा लोकेशन टाकणार आहे आणि आपण इकडं वाकलन मार्गे आलो की तुर्ब्याच्या जवळ पहिलाच मैदान आहे आणि तिकडनं येणाऱ्या आपले शील कल्याणवाले सीधा रेल्वेच्या बाजूने यायचं, जुने मैदान यायचं तिकडून यायचं आणि आपले पनवेल भागाचे येते त्याही पण रंजनवर येऊन किंवा रंजनच्या अगोदर जो पंप आहे जिओचा त्याच्या अपोजिट बाजून आलं तर ब्रिज चढून जवळच मैदान आहे आपला. आपण बघतो ना, आता बॅरिकेड 100% मान आहे. कॅमेऱ्याचं कसं काय? कॅमेरा आम्ही जो केला होता काय कॅमेरावाला तर तो कॅन्सल झाला, त्याच्यामुळे कॅमेरा भेटत नव्हता. तर आम्हाला भालचंद्रने त्यांनी कॅमेरावाला करून दिला आहे. तर 2च कॅमेरे येणार आहेत जे सुधावर असतील ते. दादा कालती बघतो आपण सट्टेवाले तर त्यांच्यासाठी काय कसं काय नेलं सट्टेवाल्यांसाठी?
सट्टेवाल्यांना तर आता आपल्या इथं पूर्ण बॅरिकेड असल्यामुळे आतमध्ये सट्टेवाला कोणी येणारच नाही. बरोबर. आला तरी आमची ती मध्ये पोरं ठेवणार आहेत. हं. त्यांना सांगणार आहे काही जो मध्ये कोण दिसला तर तुम्ही डायरेक्ट चाबूक असेल चाबूकनी त्यांच्या पायावर उपटी घाला, त्यांना बाहेरच काढा. आपली कमिटीची किती मुलं आहेत आता? आता आमच्या कमिटीमध्ये जवळजवळ 35 मुलं आहेत हां. आमच्या कमिटीची, बरोबर. ज्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही जी वर्गणी काढले हां. प्रत्येक मुलावाईत तर असे 35 मुलं झालेत आमची. आता बाहेरून जायला रस्ता असतो बैलांना, तो कसा काय गेलाय? ते जवळ पाठीजवळ बाहेरून जायला रस्ता आहे. हां. दोन्ही बाजून रस्ता बनवले आहेत जाण्यासाठी. आपले ठाणेकर पालघर या कमिटीचं कसं काय सहकार्य होतं मला? जी रायगड आपल्या हाणारी कमिटी झाल्यापासून खूपच चांगले दिवस आले आपल्या शर्ती क्षेत्राला या कमिटीमुळे. आणि कमिटीचं सहकार्य आम्ही कमिटीला विचारूनच मैदान करतो. आणि त्यांचं सहकार्य हे सर्वांना म्हणजे आम्हाला आणि सर्व मैदानवाल्यांना चांगलं सहकार्य असतं त्यांचं. तर आपण बघतो ना तिकडं साईडला सुट्टी पुढच्या रानाला जरासं उकललेलं आहे, कसं काय सांगाल त्याबद्दल? ते असं आलं का पुढे जरा ते खड्डे मारले होतं, तर त्याच्यामुळे ते उकळून काय केलं, मग ती जागा लेवल केली. हां, म्हणजे बैल पण जास्तीत जास्त पुढे जाणार नाही. हां, त्याच्यासाठी तो तर किती आपला पल्ला कितीचा आहे? आपला पल्ला ही जवळजवळ 480चा म्हणजे आपला सुटतो आणि सुट्टी ही 480 पावलांचा पल्ला बसतो. हां का? आणि खालती सुट्टीला वगैरे जागा कशी काय? जागा भरपूर जागा सुट्टीला आहे. हां. ते प्रत्येक दोन्ही बाजून एक एक दोन दोन गाड्या तशा आतमध्ये घ्यायचं नियोजन केलं आहे. आता आपण बघतो मैदानामध्ये टोल असले की गाडी व्यवस्थित होतात, टोलचं कसं काय नियोजन आहे? आता आम्ही जवळजवळ ते या भागात 3 टोल ठेवले आहेत. प्रत्येक टोलच्या आतमध्ये 10 गाड्या थांबायच्यात. ज्या पुढच्या 10 गाड्या संपल्या की इकडनं 10 गाड्या पुन्हा आतमध्ये पाठवायच्या. आणि जर कुणा जोर आतमध्ये अगोदर गेला असेल तर त्याच्यासाठी नियोजन एकदम बाहेरून गाडून न्यायचा करायचा आहे. तर तो एकदम बाहेरून गेला पाहिजे. जेव्हा आपण न्यायचा रस्ता त्यात न जाता त्या गाडीला बाहेरून काढून न्यायची, असा प्लॅन आम्ही केला आहे. आता बघतो आपण मोठ्या गाडी जमले की लवकरात लवकर कारा सांगतात, जर मोठी गाडी जमली तर कसं काय नियोजन असं मोठ्या गाडीचा? आता माझं असं म्हणणं आहे की जे व्हॉट्सअपला गाडी जमतील त्यांची नोंदणी फक्त आपण 2 वाजेपर्यंत घ्यायची. हा आमचा म्हणजे आम्ही कमिटीचा आणि कमिटीला सांगून यावी, कारण 2 वाजेपर्यंतच व्हॉट्सअप जमल्याच्या गाड्यांची आम्ही नोंद घेऊ. आणि ज्या बिंजोरच्या गाड्या असतील तर आम्हाला गाड्या घ्यायच्या आहेत फक्त 120. बिंजोर बी असोत आणि टोटल आपले लोकल नावांच्या त्याही असोत. 120च गाड्यांची आम्हाला नोंद घ्यायची आहे. म्हणजे 120 वरती होऊ बंद का? बंद नाही, जसं माहिती आहे त्याप्रमाणे घ्यायचे. कारण काय आज दुसऱ्या गाड्यावाले येतील, परंतु जास्त गाड्या घेतल्या तर नंतर गाड्या जर झाल्याच नाही बरोबर तर मग ते संध्याकाळी आपल्यालाच बोलतील. त्याच्यामुळे कुणाचं बोलणं ऐकण्यासाठी चांगला मैदान व्हावा म्हणून आपण 120 गाडी नोंद घ्यायची असं आपण ठरवलं आहे. तर तुम्हाला सहकार्य कसं करायला मैदानासाठी काय सांगाल गावकऱ्यांचा? सर्व गावकऱ्यांचं आपल्याला चांगलं सहकार्य आहे. आणि सर्व येतात, बघून जातात आणि सर्व सहकार्य करायला पण येतात. आपण बघतो बॅनरवरती चांगल्या शर्ती जमल्यात, त्यांना काय सांगाल? आणि गाड्या मालकांना किती वाजेपर्यंत तुम्ही मैदान यासाठी सहकार्य कराल, काय सांगाल? गाड्या मला काय सकाळी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्या व्हॉट्सअपला जमल्या त्यांनी लवकरात लवकर येऊन गाड्या हाकलून घ्याव्यात. आणि दुसरे सर्व शेकडीवाले असतील आपले, त्यांनी सर्वांनी लवकरच या आणि लवकरच मैदान पार पडेल याची सर्व आम्हाला सहकार्य करा. आता आपण बघतो प्रत्येक मैदानामध्ये समोर टेम्पो असतात आणि त्याच्यामुळे काही बैलांचे लागतो, ते कसं काय करणार तुम्ही? समोर टेम्पो वगैरे लावून देणार की नाही? आता समोर टेम्पो लावून द्यायचं नाही. आम्ही आमच्या मैदानापासून भरपूर लांब जवळजवळ 100 टेम्पो लागतील एवढं मोठं आम्ही धस मारलेला आहे. फक्त टेम्पोने सहकार्य करायला पाहिजे का आपण गाडी लांब जाऊन उतरायचं बैल आणि टेम्पो तिकडे ठेवला तरी काही हरिगोर नाही. आम्ही मोठं तिकडे बांध मारलेले आहेत, जवळ 100 टेम्पो लागतील एवढे बांध आम्ही मारलेले आहेत. आता आपण बघतो तुम्ही सांगते 100 टेम्पो लागते एवढे, पण तुम्हाला थोडंफार सकाळी करा, कारण की पहिला अड्डा आहे, कोणाला लवकर समजणार नाही कुठे टेम्पो लावायचे आहेत कसं काय. त्याच्यासाठी आम्ही सकाळीच म्हणजे जे टेम्पो जर चालू झाले यायचे ना की आम्ही रस्त्यात मुलं ठेवणार आहोत, गाड्या इकडं टाका, पण त्या टेम्पोने सांगून ऐकला पाहिजे. कारण प्रत्येक जण काय वाटतं जवळ जायचं, लांब उतरायला मागत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक टेम्पोने लांब टेम्पो थांबवा. आम्ही स्वतः धस मारले तुमच्यासाठी, तिकडे थांबवा. आम्ही जवळ धस मारलाच नाही वेळेला. बरोबर. आता मैदान पण एक लेट झाला पण चांगला मैदान झाला, मातीचा रान अख्खा, काय सांगाल त्याबद्दल? मैदान लेट झाला तर आम्हाला पण असं आम्ही पण हौशी आहोत या खेळामध्ये. त्याच्यामुळे मैदान बनवायचा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करायचं हा आमचा ध्येय आहे. कारण की आम्ही भरपूर बघितला का पिसोरे गावाचं नाव आहे कुठे निघत बी नव्हते, परंतु आम्ही 2 वर्षामध्ये पिसोरे नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं आहे. आपण बघतो पेसोऱ्याचं मैदान असतं की एक नियोजन, चांगला नियोजन असतं आणि एक शिस्तीचं नियोजन असतं, काय सांगाल त्याबद्दल? आता पहिल्यांदा आमचं मैदान झालं होतं, पहिलंच मैदान, त्यावेळेला तुम्ही सुद्धा आमची यूट्यूबवाले आले होते तेव्हा बघितलं. आमचा पहिला मैदान झाला की जसा देसाई गावचा सावली मैदान होतो त्याच्याच बरोबर हा पिसोऱ्याचा मैदान पहिला झाला होता. त्याच प्रकारे हा रविवारचा मैदान तसा होईल हीच मी सर्व शेकड्यावाल्यांना सांगतो की या आणि मैदानाला आमच्या सहकार्य करा.
आता मग रविवार एक चांगला वार भेटला आणि रविवारी भरपूरशी प्रेक्षक असतात आणि सगळे गाड्यामागे रविवारी उपस्थित राहतात. काय सांगाल त्याबद्दल? रविवार चांगला वार भेटला. हा वार बी पहिलेच बनवलेल्या शर्ती होणार होत्या, पण त्यांच्याकडे थोडंसं कारण आल्यामुळे त्यांनी आपल्याला मैदान दिला आणि सर्व कमिटीने आणि नावड्याचे विकासाने आम्हाला सहकार्य केला आणि 21 तारखेला मैदान आम्हाला दिला. त्याप्रमाणे मी नियोजन केलं आणि मैदान 21 तारखेला घेतलं आहे. दादा इतक्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा. मित्रांनो या साईडला टेम्पो ठेवण्यासाठी जागा केली आहे दादा सांनी.